अत्याचाराच्या घटना घडत आहेत बऱ्याचशा महिलांच्या बाबतीत. पुण्यामध्ये वैष्णवी हलवण्याचं झालं तसं त्याच्यात वाढ होती असं लोकांचं म्हणणं आहे. ते सगळे झालं थोडंसं. एक काय झालं आहे की कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण वाढत चाललं आहे. कारण कुटुंबामध्ये बरीचशी अस्थिरता, तणाव, त्याचबरोबर आर्थिक बदल्या, त्याच्यानंतर इतर काही जमिनीचे भाव, घरांची किमती, या सगळ्या पार्श्वभूमीवरती हुंड्याचं प्रमाण पण वाढताना आपल्याला दिसते. दुसरी माणसाची एक प्रवृत्ती झालेली आहे की खूप उधळमादळ करायची आणि लग्नामध्ये खूप खर्च करायचा आणि मग तो सगळा मुलीकडच्या लोकांनी करायचा, असा प्रकार झालेला दिसतोय. लहान मुलींवरच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये सुद्धा आपण बघतोय की सायबर क्राईम वाढलेला आहे. या सगळ्यासाठी नवीन दंडसंहिता आलेली आहे. पण नवीन दंडसंहिता आली आणि जुनी जी आपली IPC CRPC होती त्याच्यामध्ये कशा पद्धतीने अजून बदल केला पाहिजे याच्यामध्ये अजून खूप काम करण्याची गरज आहे. दुसरं, हा फक्त पोलिसांचा विषय नाही आहे, हा समाजाचा सुद्धा विषय आहे. त्या दृष्टीने समाजाचा सहभाग पाहिजे आणि पोलिसांनी लोकाभिमुख झालं पाहिजे असं माझं मत आहे.